जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 1 जून रोजी पुणे PMPLने बस भाडे वाढविल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, होतकरू, कामगार, घरेलू कामगार, मोलमजुरी करणारे लोक PMPLचा जाहीर निषेध करीत आहेत. भाडेवाढ दुप्पट केल्यामुळे प्रवाशांना परवडणारी नाही, तरी त्वरित भाडेवाढ रद्द करावी असे मागणीचे निवेदनही काही संघटनांनी दिले आहे. स्वारगेट येथे प्रवाशांशी साधलेला संवाद पहा. जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण स्वारगेट येथे आणलं आहे, बस आगार येथे आणलं आहे. मुख्य स्वारगेट डेपो या ठिकाणी आणलं आहोत आणि स्वारगेटमधील जे सहव्यवस्थापकीय सहाय्यक आयुक्त आहेत नार्वेकर साहेब यांच्याशी ही चर्चा केली की पुणे शहरामध्ये 1 जून रोजी जे दरवाढ करण्यात आलेली आहे, बसची जी भाववाढ करण्यात आलेली आहे, तर ही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात नसल्यामुळे सर्व नागरिकांना ते परवडणारे नसून तर नागरिकांची अशी मागणी आहे की भाववाढ रद्द झाली पाहिजे. किंबहुना 2 किंवा 5 रुपये दरवाढ ही अपेक्षित नागरिकांना होती, तर ही भाववाढ ही नागरिकांवर लादलेली आहे. सरळ या ठिकाणी आपण सर्व नागरिकांशी चर्चा करत आहोत, प्रवाशांशी चर्चा करत आहोत. तर तसं PMPLने जे दरवाढ केलेली आहे ते त्वरित त्यांनी रद्द करावी. तसं PMPLची काय सुविधा आहे, नागरिकांना काय सुविधा देत आहेत, ते बसमध्ये गेले की नागरिकांना काय बसण्याची सोय आहे का, प्रत्येक प्रवाशांना काय सीट मिळते का, पाण्याची बॉटल आहे का, किंवा हात दाखवलं की बस थांबते का, त्या कंडक्टर वगैरे यांची भाषा का हरिरावीची भाषा असते, प्रवाशांना काय त्यांनी सुविधा देत आहे, ते हात केले तर बस थांबते का, अनेक अशा प्रश्न आहेत की त्यांची कुठलीही सुविधा नाही. PMPL ही कुठलीही सुविधा देत नसून केवळ नागरिकांची लूट करत आहे असं प्रवाशांचं म्हणणं आहे. तर या सर्व काय संघटना आहेत, कर्मचारी संघटना आहेत, प्रवासी संघटना आहेत, या संघटनांनी त्या PMPLला निवेदन दिलेले आहे की त्वरित तुम्ही भाववाढ ही रद्द करावी असं निवेदन देण्यात आलेलं आहे. तर आम्ही स्वारगेट या ठिकाणी प्रवाशांची मते जाणून घेत आहोत. तर मित्रांनो, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा. धन्यवाद. आणि पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल. धन्यवाद. वाढलं पाहिजे का? बोल ना, एवढं रेट वाढलं पाहिजे का? दर कमी झाले पाहिजेत. दर कमी झालं पाहिजे का नाही? हे जे दुप्पट वाढ केलेले आहे ते कमी झालं पाहिजे का नाही? कमी व्हायला पाहिजे. तुझं नाव काय? पल्लवी. काय करतो? नर्सिंग करते. तुझं नाव? नंदनी. तुझं काय मत आहे? तिकीट दर कमी व्हायला पाहिजे असं नागरिकांचं मत आहे. बाबा बोल. तिकीट दराची वाढ झालेली आहे, त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? जास्तच वाढवले. डबल झालेली आहे. डबल. पहिलं नरेगा म्हणून स्वारगेटला 15 रुपये तिकीट होतं. हो. आज 30 रुपये झाले. डबलच झालं. मग ही जी शासनाने जी डबल वाढ केलेली आहे ही खरोखर जनतेवर अन्याय आहे का नाही? वाढ केली अन्याय झालं का नाही? डबल वाढ करून म्हणजे हे लादण्यासारखं झालं ना, ही दिलंच पाहिजे असं हुकुमशाहीसारखं झालं ना. म्हणजे PMPLने दरवाढ ही कमी केली पाहिजे अशी तुमची मागणी आहे. सगळ्या नागरिकांची मागणी आहे. बरं, 2 रुपये 5 रुपये वाढवणं ठीक होतं. डायरेक्ट डबल करणे म्हणजे हे जनतेवर लादलेलं आहे. जनतेच्या खिशातून पैसे वाढवलं पाहिजे. वाढवण्याबद्दल काय मत नाही, पण ते किती वाढवलं पाहिजे, प्रमाणात वाढलं पाहिजे. काय धन्यवाद. नरेगावला का? किती वर्षापासून प्रवास करताय? आता एक 7-8 वर्ष झालं. 7-8 वर्ष प्रवास करताय. काय म्हणजे PMPLची सुविधा वगैरे अशा आहे का? काय असं वाटतं का की भाडं वाढवलं, डबल केलं, पण सुविधा चांगली आहे? सुविधा आहे का काय आपल्याला? प्रवाशांना काय सुविधा आहे म्हणून तशा सुविधा भेटतात का? बसायला जागा नाही, आतमध्ये गेले किंवा काय पाण्याची बॉटल मिळते का? बस हात दाखवलं की बस थांबते का? बसची वाट बघायला लागते का? म्हणजे कसं फील करता? म्हणजे काय वाटतं तुम्हाला? सुधारणा झाली पाहिजे का नाही यात? का नुसतं भाव वाढवलं की झालं?
जरा जास्त दर वाढवले, एवढे तर नव्हते वाढवलं पाहिजे एवढे. सुविधा तसं बऱ्यापैकी आहे असं वाटतं मला. दर जरा जास्त डबलच झाले. डबल झाले. थोडंफार दर प्रमाणात वाढवलं असतं तरी ठीक. 2 रुपये 5 रुपये ठीक आहे ना, 10 रुपये पण ठीक आहे. डायरेक्ट डबल केलं म्हणजे एकदम ते जास्तच झालं ते. तर जनतेची तुमची अशी मागणी किंवा दरवाढ ही रद्द झाली पाहिजे किंवा कमी झाली पाहिजे. ओके मॅडम म्हणजे वाढले आहे. हां बस भाडं वाढलेलं आहे, काहीच नाही म्हणजे कमी व्हायला पाहिजे. माणसाचा पगार वाढत आहे तर मग वाढणार वाढलं नाही पाहिजे. हा मग तुमची प्रतिक्रिया आहे, एवढं वाढ ही योग्य आहे का? थोडं फार तर कमी राहायला पाहिजे. हा कमी राहिलं पाहिजे. तुम्ही कुठून आले? मी आता डायरी धायरीतून आले. पूर्वी किती तिकीट होतं धायरीहून इथं स्वागतला? पहिले 25 रुपये, आता किती आहे? 35 का 40 रुपये आहे. डबल झालं ना. हा डबल ही योग्य आहे का? 5-10 रुपये वाढलं पाहिजे, पण डबल वाढते म्हणल्यावर हे अन्याय नाही का? या हिशोबाने नाही का थोडंफार केलं पाहिजे, कमी केलं हां, पाहिजे. कमी केलं पाहिजे. हां बरोबर. अच्छा ओके थँक्यू. सामान्यांचा विचार न करता हां राईट. मनमानी प्रमाणे केलेली आहे. खूप छान. अतिशय चुकीचे आहे. हो PMTने गोरगरीब माणूस बरोबर खूप छान. बस दर वाढ झालेली आहे, ही याने योग्य आहे कमी का? करावी योग्य का? आहे. कमी करावी का कसं? भाडं डबल झालेलं आहे, कमी करावे. कमी करायला पाहिजे. मग हे अचानकच केलेलं आहे. यासाठी तुमचं काय मत आहे म्हणजे? पैशांचे कमी स्टुडंटला बी वाढलेलंच आहे का ते? आता काय बोला. बोल तुझा काय? प्रणाली कुठं राहते? मी ऍक्च्युली मनगरची आहे पण मनगर. इथं कॉलेज नाही. म्हणजे हे दरवाढी आपलं प्रोडक्ट नाही, भाडे ही कमी व्हायला पाहिजे. बरोबर. अच्छा ओके घ्या मावशी घ्या. भाववाढीबद्दल काय म्हणणार आहे? दरवाढ बस दर वाढ झालेली त्याबद्दल काय तुमचं मत आहे? हां 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 डबलच केलेलं, डायरेक्ट डबल भाडं केलं की आपलं परवडत नाही. गोरगरिबांना सामान्यांना न परवडणारं भाडं आहे. घर काम करणारे महिला आहेत आणि बिगारी काम करणारे महिला आहेत, पुरुष आहेत, गवंडी काम करणारे आहेत. त्यांना परवडत नाही गरिबांना. हो हो किती तिकीट होतं अगोदर? आता डबलच झाले. डबल. तुमचं नाव काय ताई? वनिता सातपुते. बरं कुठं राहता तुम्ही? डायरीमध्ये राहता. बरं म्हणजे हे दरवाढ ही रद्द झाली पाहिजे. बरोबर. हो थँक्यू. काय से आते बोलो कहाँ से आपका आपका नाम? ना बोला है ना. मेरा नाम है ना हाँ पंच बंद करो. हाँ बंद है. मेरा नाम पुणे कलेक्टर सिटी मंत्री तक मेरा नाम है ना है ना. अभी मैं ऐसा पता है ना हाँ. सीएम जी बोलेगा मुख्यमंत्री साहब जी मेरे पुत्र ऐसा मंत्री का आई के कॉर्पोरेशन कमिश्नर भी नहीं पॉसिबल ऑफिस में पहले जैसा बोला मैं क्या करूँ महाराज मंत्री से ऊपर जा रहे मोदी ने मैं क्या करूँ बोलेगा मैं बोले तो मेरे को सस्पेंड करेगा मैं ऐसा फिक्र हूँ ना ऐसा डर जाता है पुणे नित्य गवर्नमेंट कमिश्नर उसको ही बोलो पुलिस वालों को मैं क्या करूँ मैं 4 साल करेंगे ट्रांसफर के निकल जाएगा यहाँ पे राजीव कुमार ऐसा मंत्री लोग है अपनी कुछ नहीं करेगा महाराज क्या है सारा लोग कितना मैं 5 साल करेगा मैं ट्रांसफर से पिलाएगा IPS कमिश्नर बराबर डबल हुआ है ना डबल हुआ कोई बोलना अच्छा नहीं है ऐसा क्या ना ऐसा बढ़ाना चाहिए, कितना बढ़ाना चाहिए? गरीब लोग बुद्धि लोग को है ना गरीब लोग उसकी चर्चा देना चाहिए. मुझे शादी देगा ना क्या बोलते हैं मेरे कार्ड दिखाऊंगा सब मंत्री CM तक मेरे कार्ड है बराबर. देखो दिल्ली तक हाँ और अमित शाह तक भी मेरे पुत्र देखो सही बात. ठीक है. सब मंत्री CM आमदार खासदार विधायक सब हाँ हाँ. ये सब मेरे पास है. है ना सही बात. रूपनाथ मंडल सब जगह मैं नहीं दे सकता ऐसा मैंने बोला. हाँ. हमारा एक बार बोला अरे तुम बोले अब क्या मारा तुम हमारा आदमी मेरे से क्या पता जाएंगे हाँ. ऐसा बोलते. महाराज तुम कहाँ से आए? बोलने का तुम नहीं. कहाँ रहते? मैं आंध्र का बाला हड़पसर में. अच्छा हड़पसर में रहते. आंध्र के हो मुख्य हड़पसर में मेरा हड़पसर में रहते. अच्छा अच्छा. कितने साल से? हाँ बंद है. कितने साल से प्रवास कर रहे मैं बस से?
60 वर्ष से मैं इधर 60 वर्ष से बस से प्रवास कर रहे हैं आप, प्रवास लेकिन ऑटो 60 में गाड़ी में सबे हाँ, नहीं, बात का पता पास है। निकाल के मैं हाँ सही बात है ना, लेकिन ये भाड़े बाढ़ जो हो गए वो ज्यादा हो नहीं, गई, मैं बहुत ज्यादा हो गई। मैं बहुत ऑफिसर बोला मैं हाँ अभी मैं देखो कम करो, हाँ। अभी 3 बजे में हाँ। इमरा तकबीर घर में बोला, आमदार को बोला अच्छा अरे महाराज मैं पैसा करोड़ों बैठा है, आमदार बना आमदार डबल बना। कमाएगा छोड़ देगा। छोड़ देगा, हाँ. सही बात आहे. आणि हे जे भाववाढ केलेली आहे तर सरळ हे जनतेवरती लादले गेलेले आहे. जनतेच्या खिशातून सरळ सरळ पैसे उकळण्याचा हा PMPचा डाव आहे असं जनतेचं म्हणणं आहे. गरीब लोग गलती हुई ना, हा द्या इकडे गवर्नमेंट भी मारेगा। बरोबर या, 2 मिनिट या इकडे या. काय नाव सांगा, बोला की. मी नंदकिशोर कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष. गेले भारतामध्ये 12 वर्ष झाले भाजपचं सरकार, महायुतीचं सरकार आहे. बर पण मनाला जसं वाटतं तसा जनतेचा कौल बी तसा निराळ आहे की जनतेमध्ये जनते कौल याची भाववाढी जी केलेली भाववाढी PMPने जी भाववाढी केलेली आहे डबल PMPचे दर वाढले आहेत जे पहिल्यासारखे झाले नाही. त्यावेळेस जनतेतनं सुद्धा त्याचा हा संतोष निर्माण झाला आहे. PMPचं जे भाडं निषेध होत आहे, जागोजागी निषेध करण्यात होत आहे. तर त्याचा आम्ही जनतेच्या यांनी किंवा पक्षाच्या वतीने त्याचा निषेध करू. बरोबर, म्हणजे हे जे भाववाढ झाले डबल आहे. आठवले गटात नाही, रिपब्लिकन आठवले गटात मग आठवले आता सत्तेत आहेत, आठवले साहेब सत्तेत आहेत. तर तुम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयुक्तांना कुठं निवेदन दिले का, मंत्र्यांना निवेदन दिलं का, परिवहन मंत्र्यांना सांगितलं का, किंवा कुठल्या कमिटीला भेटले का, पक्षाच्या वतीने तुमची काय भूमिका आहे? अजून काय निवेदन तर आम्ही दिलं नाहीये. आता आठवले साहेबांना मी फोन लावतो, फोनवर साहेब काय यायला 8 दिवस झाले. मग आठवले साहेबांना निवेदन द्या, त्यांना माहिती द्या, कळवा की एवढं PMP दर वाढलेला आहे, मुंबईमध्ये सुद्धा वाढलेले आहे. मग महाराष्ट्रातून उठाव जर झालं तर हे जर नक्कीच विचार करायला भाग पाडलं पाहिजे का नाही? उठाव करणार आम्ही रिपब्लिकनच्या माध्यमातून. कारण आता विधानसभा आमदारकीची दुसरी निवडणूक झाली, आता एका 4 महिन्यांनी परत नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्या संदर्भात राजकीय नेते पुढारी गुंतलेले आहेत. महायुती असो, महाविकास आघाडी असो, नेते आपला नेते सगळे गुंतलेले इलेक्शन ते जनतेच्या मतावर निवडून येतात, पण जनतेला पाहिजे तसं ते न्याय कोणी देऊ शकत नाही. पिंपळे मग इकडं काय सर्व्हिसला रोज येणं झालं पिंपरी गुरु तिथे किती तिकीट आहे पिंपरी गुरुला? 30 रुपये. पहिले किती होतं? 20 रुपये होतं, आता 30 रुपये झालं. डबल जवळच झालं नाही. परवडतं का विद्यार्थी परवडतंय का? हा महाग झालं, मग कमी करावं का नाही? तर विद्यार्थी आहे का तू? विद्यार्थी मग विद्यार्थ्याला परवडत आहे का एवढं भाव? नाही. सध्या आता आपल्या देशात पाहतोय नोकरी नाही, काम नाही, धंदा नाही, उद्योग नाही, काय नाही. कुठनं पैसे भरायचे, कुठनं करायचं, उत्पन्न आहे का तेवढं, आणि PMPच्या सुविधा आहेत का तेवढ्या? आहेत का सुविधा? गाड्या कमी आहेत, त्याच्यात तिकीट जास्त महाग झाले. गाड्या कमी आहेत, तिकीट जास्त आहे, सुविधा बी काही नाही यांच्याकडं. कुठं हात दाखवले की बस थांबती का? जा थोडंसं पुढं आलं पळत हात दाखवलं तरी पण थांबत नाही, फक्त फेऱ्या मारून ते ड्रायव्हर लोक हे करतात. हां ओके. ही जी तिकीट वाढ, तुम्ही राहता कुठं? सुपसागरला. तुम्हाला पहिलं तिकीट किती होतं? 10 होतं. आता किती झाले? 20 झाले. मग कमी झाले का जास्त झाले? जास्त झाले. मग एवढं व्हायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. कमी व्हायला पाहिजे. बरोबर. एवढं म्हणजे PMPला थेट सर्वसामान्याची मागणी आहे की तिकीट दरवाढ ही कमी झाली पाहिजे किंवा रद्द झाली पाहिजे. वाढलं पाहिजे. किती? 5 रुपये वाढवा. म्हणजे आम्ही एवढं डबल 2-3 रुपये वाढवा, 5 रुपये वाढवा. असं करायला पाहिजे. 10 तो 20 म्हणले की डबल. डबल झाले. अन्याय आहे का नाही? मान्य आहे ना. मग तुमच्यावर अन्याय झाला का? अन्य झाले मग करून जनतेवर खाता. अन्याय झाले का नाही? करून खाता तुम्ही. करून खाता बाटल्या गोळा करतो. हा मग असं. बाटल्या गोळा करता. बघा हातावरचं पोट आहे, मेल ते हातावरचं पोट आहे. हातावरचं पोट आहे. मग यांना डबल भाडं म्हणलं तरी परवडेल बरोबर. का? परवडतं का तुम्हाला सांगा प्रवासी? तुम्ही विचार करा. आता तर भेटते का बाटल्या पावसाळ्यात? हा बरोबर. बघा, आता ही बाटल्या विकून उदरनिर्वाह करणारे. म्हणजे हे जे भाववाढ केलेली आहे बस PM भाड्याला जाते ती. बरोबर आहे. या जायला रोज जी कमवायचं ती बस भाड्यालाच बस घालवायचं. भाडे हा. यायला 20 रुपये, जायला 20 रुपये. हा. हं? बाटल्या गोळा करून उपजीविका जगते. जीवाला आज नसते तर खायला नसते चालेल, पण ती पहिला बस भाडले पैसे भरते का? बरोबर. अशी इतकी भयानक व्यथा आहेत हं? तरी सुद्धा प्रशासनाला का जाग येत नाही?
हा? मग ते या सर्व राहतो. गोष्टीचा विचार केला पाहिजे होता का? हा, 5 रुपये वाढवते का आम्ही म्हणत नाही हा. त्याची बदली काही बोलत नाही बरोबर हा? एवढं डायरेक्ट वाढवलं किती माणसाला होईल? डबलच केलं डायरेक्ट. डबलच झालं. हा? आता एक मोठी एक गरीब लोकांनी काय गरीब लोकांनी करायचं? काय हां राईट हा? बरोबर. ते मग त्यांना कळायला पाहिजे ना आपण बोलायला. हां भाडे कमी करा. मला त्यांना सांगायचं कमी करा बोलायला. बरोबर बरोबर चालेल. नाव काय ताई तुमचं? माझं नाव वंदना वंदना. आडनाव? प्रकाश मातोळे. प्रकाश माथुरे. बरं ओके चालतं. आता आमच्या नवऱ्याला पण बघा जायला 30 सुद्धा यायला 30 जायला 30. बरं त्यांना माझ्या नवऱ्याला पण 60 रुपये आता लागतात. काम बी नाही आता बघा 30 रुपये घरी घेऊन येतो. काय करा सांग काय खायचं आणि काय ठेवायचं सांगा. बरं. काल तर परवा तर रिकामी चालत बसलं या जायला बसलंच पैसे द्यायचे. कमवायचे आणि बसवलं पैसे देऊन जायचं. कुठून द्यायचे पैसेच नाही दिले. बरोबर फिरायला लागतात ना आता काय नवऱ्याला तेच ना. वर्षाला डोळ्याचं ऑपरेशन करायचं 30,000 सांगितले. बरोबर. दाढ बसवायला 1,30,000 सांगितले. काय करायला सांगा. पैसे कुठून आणायचे? म्हणजे अनावरीत एक बरोबर. रुपया नाही घालायचा. बरोबर हं? करेक्ट एवढं भाडं वाढवलं माझ्या नवऱ्याला. चतुर्शिंगीला जायचं बरोबर. खूप साखर लागते. बरोबर काय काय सांगा. कमी झालं पाहिजे हा, कमी झालं पाहिजे सांगा. बरं. गरिबांचे नवऱ्याची हां नाव दिले. हो चालेल ओके ओके. हनुमंत गोने भारतीय HTG इमारत कामगार संघाचे संघसेवक. हां आज आम्ही कांबळे साहेब आणि आम्ही पुणे परिवहन व्यवस्थापक नर्वेकर साहेबांना भेटलो, निवेदन दिलो. त्यांना आम्ही सांगितलं की ही जनतेवर तुम्ही लादलेलं भाववाढ आहे आणि हे सरळ सरळ जनतेवर अन्याय आहे. बस वाढीबद्दल आमचं अजिबात म्हणजे विरोध नव्हता, पण एवढं वाढलं नाही पाहिजे असं आम्ही चर्चा केलं. चर्चा केल्यानंतर चर्चेतून आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही वरच्या कमिटीला आम्ही तुमचं म्हणणं आम्ही पोचवू. ज्यांनी ही भाववाढ केले त्या कमिटीपर्यंत आम्ही ते निवेदन तुमचं पोचवू आणि तेही निर्णय घेतील असं आम्हाला नर्वेकर साहेबांनी कळवलं. आणि मी भारतीय HTG इमारत कामगार संघाच्या वतीनं परिवहन महामंडळाचा निषेध करतो. त्यांनी जनतेला विश्वासात न घेता हे भाववाढ जनतेवर लादलेला आहे. हे सरळ सरळ जनतेवर अन्याय आहे. सर्वसामान्य जनतेवर सुद्धा खरोखर अन्याय आहे. म्हणून परिवहन व्यवस्थापकाने विचार करून हे भाववाढ कमी करावं असं सर्व जनतेचं सुद्धा मत आहे. एवढंच मी बोलून 2 शब्द थांबवतो.